त्यासाठी विविध योजना सरकारने सुरू केलेल्या आहेत. सरकारी भरतीमध्ये 11 लाखपेक्षा सरकारी नोकरीच्या संधी. म्हणजे आपण म्हणतो की सरकारने काय केलं. आजही कालही मी आदित्य ठाकरेंचं सकाळीच येता बघितलं. कुठे आहेत रोजगार, कुठे आहेत नोकऱ्या, काय चाललं आहे. एक फेक नरेटिव्ह सेट करायचा. सिलेंडरबद्दल पण एक फेक नरेटिव्ह. मला माहिती आहे स्थिती असू शकते, परंतु ह्याच काळामध्ये आपलं सरकार कसं वागतं हे आपण बोललं पाहिजे ना. आपण पण म्हणतो बरोबर आहे रे तुझं, खरंच सिलेंडर मिळत नाही. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत, हे सरकार आपलं आहे. आपलं सरकार आपल्यासाठी अहोरात्र परिश्रम करतं. म्हणून 13 रुपयाचा जो कर होता पेट्रोलवरचा तो 10 रुपयाने कमी करून 3 रुपयावरती आणला आणि डिझेलचा तर 0 रुपयावरती केला. ही उपलब्धी आपण सांगितली पाहिजे. आज काँग्रेससारखे आणि इतर पक्ष वाट बघत होते, हे फसतायत कुठे, सिलेंडरच्या रांगा लागतायत काय. म्हणजे तरी पण ते मोठा किओस्क करणार होते, पण त्याला अयशस्वी ठरले, कारण की आपलं नेतृत्व फार मजबूत आहे. या उलट आपल्यासारखे कार्यकर्ते आपण डिफेन्स मोडला जातो. आपण सांगितलं पाहिजे. आज मी कालच वांगीमध्ये माझी टाकी फुल केली. मी त्या पेट्रोल पंपाला विचारलं काय अडचण आहे का, तो मला नाही म्हणला. आता एखादा म्हणाल मोहिते साहेब तुम्ही येऊन नाही म्हटला, पण तसं नाही आहे. वास्तविक स्थिती स्टॉक केला तर अडचण होते. मात्र आजही सुरळीत चालू आहे. कमर्शियलला थोडाफार माहिती आहे त्रास सुरू झाला असेल, पण बऱ्यापैकी रेस्टॉरंट सुरू आहेत. पण आपण जे चित्र बघतो आणि आपण डिफेन्स मोडला जातो. लक्षात घ्या, जो न्यूट्रल व्यक्ती असतो आपल्या गावातला तो पण म्हणतो मोदी सरकारने वाईट केलं बरं का. मग आपण म्हणतो अरे यार खरंच वाईट केलं. ही कार्यशाळा त्यासाठी आहे की आपण आपली ही खणखणीत नाणी आहेत, ही खणखणीतपणे सांगण्यास त्या ठिकाणी सज्ज झालं पाहिजे. आणि त्यांचाही 60-70 वर्षाचा इतिहास काढा. आपली 11 वर्ष आणि त्यांची 60-70 वर्ष कुठेही कंपॅरिझन नाही आहे. शैक्षणिक संस्थांचा विस्तार फार महत्त्वाचा आहे. IITची संख्या, IIT आज लाखोची पॅकेज असतात. IITमध्ये मुलगा गेला म्हणजे त्याचं आयुष्य बदलून जातं. IIT 16वरून 23वरती पंतप्रधान नेली. IIMची संख्या 13वरून 21वर नेली. IITची संख्या 9वरून 25वरती नेली. स्टार्टअप इंडिया त्याचा उल्लेख केला मी. 1.97 लाखपेक्षा अधिक स्टार्टअपची नोंदणी झाली. भारतात आता 100पेक्षा अधिक युनिकॉर्न दर्जा, म्हणजे सगळ्यात फास्ट ग्रोनअप आणि म्हणजे ज्याची मागणी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आहेत अशा युनिकॉर्न स्टार्टअप आपल्याकडे 100पेक्षा जास्त आहेत. त्यामुळे रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देते. मला कळत नाही स्टार्टअप एवढे निघतात, नक्कीच रोजगार निर्मिती होते, पण आपण आजही म्हणतो रोजगार कुठे. त्यामुळे अशा प्रकारचं मांडणी आपण आगामी काळात आपल्या जे काही विरोधक असतील किंवा गावकरी असतील त्याच्यासमोर ठेवली पाहिजे. राष्ट्रीय पाठ्यवृत्ती कार्यक्रम 42 लाखपेक्षा अधिक शिकाऊ उमेदवारांना ऑन द जॉब ट्रेनिंग दिलं. मी स्वतः कोल्हापूर विद्यापीठामध्ये ह्या प्रोग्रामला गेलो होतो. इंटरव्ह्यू आणि ऑन द स्पॉट त्यांना जॉब, रिक्रुटमेंट लेटर, हाही अभिनव उपक्रम या ठिकाणी करण्यात आला. पंतप्रधान रोजगार निर्मिती व मुद्रा योजना, विना हमी व गॅरंटी कर्ज देऊन स्वयंरोजगार प्रोत्साहन, वैद्यकीय शिक्षण, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थांची 7वरून 22 झाली. ज्या आपण म्हणतो ना की महत्त्वपूर्ण संस्था आहेत, आपण एम्स ऐकतो दिल्लीचं, अशा फक्त 7 संस्था होत्या, त्या आपण 23 केल्या. संस्था 23 करणं म्हणजे जोक नाही आहे. त्यांच्या 70 वर्षात 60 वर्षात 7 होत्या. त्यांचा स्ट्राईक रेट बघितलं की 10 वर्षाला 1 काढले त्यांनी, आणि आपल्या पठ्ठ्यानं 11 वर्षात 14 काढलेत. आपला स्ट्राईक रेट बघा. आणि संस्था काढणं म्हणजे फार अवघड आहे. IIM सारख्या संस्था काढणं त्याला बरंच काही इन्फ्रा लागतं, तेही मोदी सरकारने केलेलं आहे. आरोग्य व सर्वसामान्यांना आरोग्याच्या प्रभावी आरोग्य संरक्षण मिळावं यासाठी काम केलेल्या मिशन इंद्रधनुष्याच्या माध्यमातून 5.5 कोटीपेक्षा अधिक बालकं आणि 1.3 कोटीपेक्षा अधिक गर्भवती महिलांचं संपूर्ण लसीकरण सरकारने केलेलं आहे. ई-संजीवनीद्वारे 38 कोटीपेक्षा जास्त लोकांना दूरध्वनीद्वारे आरोग्यविषयक सल्ले व मदत दिली आहेत. कोविड लसीकरणाचा विषय मी सांगायलाच नको. जगानं आपल्याला सल्यूट केला आहे. भारताची स्थिती योग्य होती, चांगली होती, आणि आपण लसी दिल्या. मास्क नव्हते आपल्या, एक टाईम मास्क नव्हते, पण आज आपण कोविडच्या लसी निर्यात केल्या, अतिशय चांगल्या प्रकारच्या केल्या.
केल्या नाहीत त्याची कॉस्ट बघा किती कमी होती. एवढा मोठा देश, प्रत्येक नागरिकाला त्या लसी आपण मोफत दिल्या आहेत. ही आपल्या सरकारची उपलब्धी आहे. 220 कोटीपेक्षा अधिक कोविड प्रतिबंधात्मक डोस देण्यात आले. जगातील सर्वात मोठी आणि यशस्वी मोफत लसीकरण योजना आपण केली. वैद्यकीय क्षेत्रातलं एम्सचं मी उदाहरण दिलं. हे फार महत्त्वाचं आहे. मला मेडिकल कॉलेज, आपल्याला माहीत आहे MBBS असेल, MD असेल, किती फीज असते. 385 फक्त कॉलेज होते 2014 आपण 808 केली. सांगायला नको, सांगायला पाहिजे ना. 70 वर्षात तुम्ही 300च करू शकला, आम्ही 11 वर्षात तुमच्या दुप्पट करून दाखवली, तिप्पट केली. ही आपली महत्त्वपूर्ण उपलब्धी आहे, कारण त्याच्यामध्ये आपलीच मुलं शिकणार आहेत. अशा प्रकारची जनऔषधी स्वस्त दरात जनरिक, आणि हा पिन पॉईंट सगळ्यांनाच लागू आहे. जनरिक औषध, आता लोक म्हणतात त्यात एखादं पर्सेंटेज कमी असतं, हे कमी असतं, ते कमी असतं, पण ज्याची खरीच पात्रता नाही त्याने काय करायचं. आज BPच्या गोळ्या असतील किंवा मधुमेहाच्या गोळ्या असतील, आज त्या मधुमेहाच्या गोळ्यावर तर करही कमी केलेला आहे. स्टेन्स असे स्टेनचं प्राईस कमी करण्यामागे मोदी सरकारचा फार मोठा वाटा आहे. हे सांगणार आहोत की नाही आपण, पोचवणार आहोत की नाही आपण. त्यामुळे स्वस्त दरात जेनेरिक औषधं, म्हणजे जी गोळी 10 रुपयाला मिळते पण ती सिप्ला आहे, ती ब्रँड आहे, तीच जेनेरिकमध्ये तुम्हाला 1 रुपयाला मिळते. हे फार मोठं अचिव्हमेंट आहे. प्रधानमंत्री जनऔषधी जागोजागी आहेत. डॉक्टर काही म्हणतात ते इनइफेक्टिव्ह आहेत, पण तो पार्ट वेगळा, असतील नसतील, पण ते इफेक्टिव्ह आहेत, कारण मी स्वतः वापरतो ते करत असल्यास. त्यामुळे जे काही नोटवर होतं भांडवलशाहीचं, ते प्रचंड प्रमाणात मोडण्याचं काम आणि गरिबांना स्वस्तात एखादं औषध देण्याचं काम या नरेंद्र मोदी सरकारने केलेलं आहे. 17,990पेक्षा जास्त जनऔषधी केंद्र पंतप्रधान मोदींच्या माध्यमातून उभी केलेली आहेत. श्रमातून शक्ती आणि सुरक्षा सन्मान, ई श्रम पोर्टलवरती नोंदणी कोणाच्या डोक्यात आलं नाही हो. आपल्या भारत देशात संघटित कामगारांची नोंदणी होते, कारण ते कुठल्या तरी कारखान्यात असतात, आस्थापनात नसतात. पण अनऑर्गनाइज सेक्टर जो या देशातला 80% सेक्टर आहे, जो अनऑर्गनाइज आहे, जो हातावरचं काम करतो, जो बांधकाम व्यावसायिकमधले सुतार असतील, लोअर असतील, गोवंडी असतील, सगळ्या प्रकारचे असतील, किंवा घरोली कामगार करणाऱ्या भगिनी असतील, आपल्या एवढ्या मोठ्यात 80% असंघटित कामगार त्याच्याजवळ लक्ष नव्हतं. नरेंद्र मोदी सरकारने पहिल्यांदा ई श्रम पोर्टल काढलं आणि त्या माध्यमातून त्या ई श्रम पोर्टलमधून तू कुठलंही काम करू देत, गाडी चालवण्याचं काम करू देल किंवा वीटभट्टीवरती काम करू देल, तुला प्रोटेक्शन नसेल तर तू ई श्रम पोर्टलवरती नोंदणी कर. त्यामुळे ई श्रम पोर्टलवरती असंघटित कामगारांचा डाटा मिळवण्याचं प्रामुख्याने काम झालं. 31 कोटीपेक्षा जास्त कामगारांची नोंदणी झाली आणि त्या नोंदणीच्या आधारे पुढील भविष्यातील त्यांच्या पेन्शन योजना ठरवण्यास त्याचा महत्त्वपूर्ण योगदान असेल. पंतप्रधान श्रमयोगी मानधन पेन्शन योजना मी बोललो, 60 वर्षानंतर माणूस काही करू शकत नाही, त्याला 3,000 रुपये देण्याची सोय मोदी सरकारने असंघटित कामगारांसाठी केलेली आहे. पंतप्रधान स्वनिधी 71.57 लाखपेक्षा अधिक फेरीवाल्यांना, विक्रेत्यांना लाभ, मग 96 लाख कर्ज वितरित. 20,000 रुपये, कुठलंही तुम्हाला गॅरंटी नाही, काय नाही, तू फेरीवाला असेल ना, तुला 20,000 रुपये देण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. तू माघारी दे अगर ना दे. 20,000 रुपये ही फार मोठी रक्कम आहे. म्हणजे एखादा छोटा गाडा जरी लावायचा असेल ना, किंवा एखादा छोटा उद्योग जरी करायचा असेल ना, त्याला माहिती आहे की 20,000 रुपयाचं महत्त्व काय. त्यामुळे जे फेरीवाले आहेत आणि बांधव आहेत ते आपले, आज ते पोटासाठीच करत असतात, त्यांना 20,000 रुपये देण्याचं काम या माध्यमातून केलं. आणि 60%पेक्षा अधिक व्याज सबसिडी वर 557 कोटीचे डिजिटल व्यवहार त्यातून झालेले आहेत. डिजिटल व्यवहाराबद्दल सांगणं, आज प्रत्येकजण, म्हणजे आज आपल्या बाजारामध्ये पण डिजिटल व्यवहार होतो. भीम UPI म्हणजे लँडमार्क क्रांती आहे. जगाने हॅट्सअप केलं हे भीम UPI तंत्र काय आहे. म्हणजे माझं तरी अजूनपर्यंत हँग झालं नाही भीम UPI. जीपे झालं, फोनपे झालं, प्रायव्हेट झालं, एवढा लोड असताना, एवढे सगळे वापरत असतानाही भीम UPI आज उत्तम प्रकारे सेवा देत आहे. हे आपल्या मोदी सरकारचं फार मोठं अचिव्हमेंट आहे. सुट्ट्याचं टेन्शनच संपलं.
आज बसमध्ये जरी गेला ना एस टीमध्ये, तो कंडक्टर लगेच ते पुढं करतो स्कॅनर. तुम्ही स्कॅन करता, सुट्ट्याची झंझट नाही, तोही सुखी आपणही सुखी. म्हणजे एवढी मोठी क्रांती ही आपल्या नरेंद्र मोदी सरकारने आणलेली आहे. त्यानंतर आत्मनिर्भर भारत रोजगार प्रोत्साहन असेल, 60 लाखापेक्षा अधिक नवीन कर्मचाऱ्यांना फायदा, कोविड संकटानंतर नवीन भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीमध्ये योगदान, PF फंड असेल, प्रॉव्हिडंट फंड असेल. जे कोविड योद्धे होते, आणि हे खरंच अधोरेखित करण्याचा मुद्दा आहे, ज्यांनी कोविडमध्ये या देशाची सेवा केली, समाजाची सेवा केली, गरज असताना सेवा केली, अशा बऱ्याचशाच लोकांना परमनंट करण्याचं आणि सेवेत घेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते नरेंद्र मोदी सरकारने केलेलं आहे. विमा सुरक्षा आहे, मी अपघाताबद्दल बोललो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अल्पसंख्याक आणि दलित आदिवासी वंचितासाठी काम केलेलं आहे. मी आता योजना ज्या वाचून दाखवल्या त्या सगळ्या समाजासाठी आहेत. अल्पसंख्याक बांधव असतील, दलित असतील, शोषित असतील, पीडित असतील, वंचित, सगळ्यांना त्याचा लाभ मिळाला आहे. याच्या व्यतिरिक्त सामाजिक न्याय व सर्व समाज विकासासाठी पंतप्रधान जनविकास कार्यक्रमाअंतर्गत अल्पसंख्याक बहुल क्षेत्रात शिक्षण, आरोग्य आणि कौशल्य विकासासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती केलेली आहे. राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलद्वारे 10वी पूर्व 10वीच्या नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, तसेच राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास आणि वित्त महामंडळ याच्यामार्फत 25 लाखपेक्षा लाभार्थी, त्यातल्या जवळजवळ 89% महिला आहेत. त्यांना 9,485 कोटीचं कर्ज वाटप आपण केलेलं आहे आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन दिलेलं आहे. UDID कार्ड, अपंग बांधवांना हे कार्ड फार महत्त्वाचं आहे. आतापर्यंत राष्ट्रीय दिव्यांग ओळखपत्र, आतापर्यंत 1.25 कोटीपेक्षा अधिक युनिक डिसेबिलिटी आयडेंटिटी कार्ड वितरित करण्यात आले आहेत. जे खरेखरच अपंग आहेत ते त्यांच्या सेवापासून वंचित राहू नये म्हणून महत्त्वपूर्ण योजना ही राबवली. त्याचाच परिपाक म्हणून तुकाराम मुंडे यांनी, आपल्याला आठवत असेल, UID कार्ड कंपल्सरी आहे, त्याशिवाय तुम्हाला त्या योजनांचा लाभ मिळणार नाही असं जाहीर केलं. त्यामुळे UID कार्डचं सगळं श्रेय सन्माननीय मोदी सरकारचं आहे. त्यानंतर EW आरक्षण, आर्थिक दुर्बलांना नोकरी आणि शिक्षणामध्ये 10% आरक्षण, त्यासाठी 130वी घटना दुरुस्ती करण्यात आली. इकॉनॉमिक विकर सेक्शन, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे पण त्याला नोकरीमध्ये संधी मिळाली पाहिजे, त्यांना 10% आरक्षण मिळालं. अनेक आपले बंधू आणि भगिनी याद्वारे नोकरीसुद्धा लागले आणि त्यासाठी घटना दुरुस्ती 103वी करण्यात आली. हा सगळा लेखाजोगा जो आपल्या पुस्तकामध्ये आहे हा संग्रही राहणार आहे आपल्या. आपण हा फक्त वाचून ठेवण्यासाठी नाही आहे, मला जेवढं माहीत होतं मी तुम्हाला पोचवण्याचा प्रयत्न केला, पण अभ्यास वर्गाची आवश्यकता यासाठीच होती की 10 वर्ष झाली आपण सत्तेत आहोत, 2047पर्यंत कोण हटवणार नाही, मलाही विश्वास आहे, तुम्हालाही विश्वास असेल. पण भारतीय जनता पार्टी ही वेगळी पार्टी आहे, पार्टी विथ डिफरन्स आहे. ही कोणा एका घराण्याची पार्टी नाही आहे. काँग्रेस गांधी घराणं, राष्ट्रवादी पवार घराणं, उद्धव ठाकरे शिवसेना ठाकरे घराणं, हे सगळ्या घराणेशाही असलेल्या पार्टी आहेत. आताही तुम्ही शिवसेना श्रीकांत शिंदे त्यांनी आणलाच आणि आणणार ते, पण भारतीय जनता पार्टीमध्ये आज सगळ्या रांगेत जे पहिले बसलेले आहेत माझ्यासह, म्हणजे मी तर कोणत्या नेत्याच्या पोटात जन्माला आलो नाही, बरेच नेते आहेत, राजाराम गरुडसारखे आमचं नेतृत्व आहे. भारतीय जनता पार्टी काम करण्याला संधी देते. त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आज त्यांनी जिल्हाध्यक्ष किसान मोर्चाचं बनवलेलं आहे. आगामी काळात आपण जर पार्टीसाठी प्रामाणिक काम करू, या सर्व योजना प्रामाणिकपणे पोचवू, तर मला वाटतं 2047 तर डॅम शो कोणी हटवू शकत नाही. परंतु कार्यकर्त्याने गाफील राहता कामा नये, ओव्हर कॉन्फिडंट नसावं. जे खरंच सरकार करतं ते पोचवलं पाहिजे प्रामाणिकपणे तरच. कारण की 28% वोट शेअर आहे, 32% वोट शेअर आहे म्हणून भारतीय जनता पार्टी कधी गप्प बसणार नाही. कारण की हा वोट शेअर वाढवला पाहिजे. प्रत्येक वेळी हा वोट शेअर वाढत चाललेला आहे. आगामी काळात ज्या भारत सरकारच्या उपलब्धी आहेत त्या शेवटच्या घटकावर पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्याला हे मिळत नाही त्याला देण्याचं काम केलं पाहिजे आणि ते आपण सगळे करू. आणि या अभ्यास वर्गाचं जे सार्थक आहे तेच आहे, त्यासाठीच हा अभ्यास वर्ग आहे. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद.